सचिननं क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले, त्यामुळे आता त्याची स्पर्धा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त स्वतःशी. आणि म्हणूनच कोणी त्याला क्रिकेटचा सम्राट म्हणतं, तर कोणी त्याला क्रिकेटचा देव मानतं. पण फक्त क्रिकेट जगातच नाही तर मैदानाबाहेर सुद्धा त्याची तितकीच लोकप्रियता आहे. It is an extraordinary performance from an extraordinary man, a true legend in his lifetime. आज आमच्या विशेष कार्यक्रमात आपण अशाच काही मान्यवरांशी बोलणार आहोत, ज्यांनी स्वतः आपापल्या क्षेत्रात एक वेगळी उंची गाठली आहे. पण या प्रत्येकात एक गोष्ट मात्र समान आहे आणि ती म्हणजे सचिन बद्दलचा सार्थ अभिमान. या कार्यक्रमातले आमचे पहिले बॅट्समन आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. नमस्कार, मी सुनंदन लेले. IBN लोकमतच्या या अजून एका खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सचिन तेंडुलकरचं यश म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक वेगळा सण असतो आणि आज हा सण आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. जास्त काही तुम्हाला पहिली टाकत नाही. स्वागत करतो आपल्या पहिल्या बॅट्समनचं. राज ठाकरे आपल्या बरोबर आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. खूप खूप धन्यवाद. सचिनचं यश हे तुम्ही काय पद्धतीने साजरं करता? मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला पद्धत वेगवेगळी असते आणि तो सतत जे काही त्याचं यश हे जगाला दाखवत असतो. यश म्हणजे त्याच्या सेंचुरीज म्हणू आपण, त्याचं खेळणं आणि प्रत्येक वेळेला आपण एक चित्रकार म्हणून मी जर समजा म्हटलं तर असं वाटतं की प्रत्येक त्याची खेळी हे एक वॅन गॉगचं पेंटिंग आहे किंवा नॉर्मन रॉकवेलचं पेंटिंग आहे, SM पंडितांचं पेंटिंग आहे. अशा प्रकारचं प्रत्येक वेळेला त्याचं खेळणं असतं आणि सातत्य जरी त्याच्या खेळामध्ये असलं तरी तोचपणा हा त्याच्या खेळामध्ये नाहीये. प्रत्येक वेळेला तो काहीतरी वेगळं आपल्याला दाखवत असतो, सांगत असतो, म्हणत असतो. ते म्हणत असतो ते त्याच्या बॅटीने म्हणत असतो आणि म्हणून प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपण काय झाली का रे सेंचुरी, झाली का रे सेंचुरी याच्यासाठी फक्त बघत नसतो. तर तो काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेला काहीतरी एक वेगळं देतो, प्रत्येक वेळेला काहीतरी एक वेगळं दाखवतो. आम्ही मध्यंतरी अशीच चर्चा करत होतो की सचिनने सिंगल्स धावून किती काढले आहेत, डबल्स किती काढले आहेत, 3 किती काढले आहेत, त्याचा रेकॉर्ड असेल. सचिनने दुसऱ्यांसाठी धावून किती काढले आहेत म्हणजे आतापर्यंत तो धावलाय किती वेळा विकेटवरती. तर मला असं वाटतं की तेही पाहणं एक, कारण त्याचा धावण्याचा स्पीड हा मला असं वाटतं बाकीच्याही मॅच करता येत नाही. सो म्हणून मी मगाशी म्हटलं ना की तो वेगवेगळ्या प्रकारे आपण तो साजरा करत असतो, वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या चर्चा होत असतात आणि बस आपण एन्जॉय करतो ती गोष्ट. राजसाहेब, तसं ठाकरे कुटुंबियांना क्रिकेटचं प्रेम तर फार पूर्वीपासून, तुमचं तर घरच क्रिकेटच्या पंढरी समोर आहे, शिवाजी पार्क समोर आहे. क्रिकेट प्रेमाबद्दल काय सांगाल? नाही, खरं सांगायचं म्हणजे हा फक्त ठाकरे घराण्याचा किंवा ठाकरे कुटुंबाचा विषय नसून हा मुंबईचाच विषय. म्हणजे मला असं वाटतं पु ल देशपांडेंच्याच एका याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईमध्ये क्रिकेट खेळण्यापेक्षा बोललं जास्ती जातं. तर मला नाही वाटत दुसरा कुठचा इथे खेळ मुंबईमध्ये हा तितका खेळला जात असेल. त्याच्यामुळे निम्मा ऑक्सिजन आणि निम्म क्रिकेट. त्याच्यामुळे मुंबईकरांचंच हे मला असं वाटतं की ही गोष्ट आहे की क्रिकेट त्याच्यामुळे फक्त आमचा कुटुंबाशीच फक्त संबंध येतो अशातला भाग नाही. आणि क्रिकेट वेडे हे तुम्हाला मुंबईमध्ये असे लाखोने तुम्हाला सापडतील. सचिनची पहिली इंटरॅक्शन कधी झालं होतं? काही आठवतंय? काही त्याचा प्रसंग आठवतोय? मला असं वाटतं मी सचिनला पहिल्यांदा भेटलो असेल सचिनचे बाबा गेले तेव्हा. त्यावेळेला मी सचिनला भेटायला साहित्य सवासमध्ये मी पहिल्यांदा गेलो होतो. बहुधा तो प्रसंग असावा. त्याच्या आधी कधी मध्ये भेटलो असेल परंतु तो मला नक्की आठवतोय की त्यावेळेला मी इंग्लंडला मॅच सोडून तो आला होता. वर्ल्ड कप चालू होता. हो, वर्ल्ड कप चालू होता आणि त्याला मी बाबा गेले तेव्हा भेटलो होतो. आणि काय इम्प्रेशन होतं? म्हणजे सचिनला आपण टीव्हीत बघतो, खेळताना बघतो, पण एक माणूस म्हणून इम्प्रेशन काय होतं? कसं होतं की
आमचे कॉमन मित्र खूप आहेत त्याच्यामुळे, आणि वाचलेलं असतं, आपण ऐकलेलं असतं. सचिनचं सगळ्यात महत्वाचं यशाचं कारण हे मला नेहमी असं वाटत आलं की कितीही तो मोठा झाला तरी तो जमिनीवरती आहे. त्याने जमीन सोडलेली नाही, ज्याला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो. आणि हे सगळ्यात त्याचं यशाचं मला असं वाटतं महत्वाचं कारण असावं की कधी वाहत जाताना कधी असं आपल्याला तो कधीही दिसला नाही, आणि आता दिसणार पण नाही. मग आम्ही गंमत म्हणून काहीतरी आम्ही असं म्हणतो की फुकट जायचं पण वय निघून गेलं. एखाद्याचं सुधरायचं वय निघून जातं, पण एखाद्याचं फुकट जायचं पण वय निघून गेलं. तसं अत्यंत कल्चर्ड एका कवीचा मुलगा आहे, एका साहित्यिकाचा मुलगा आहे. त्याच्यामुळे शेवटी संस्कार हे खूप गोष्टी बोलत असतात, सांगत असतात, आणि ते त्याच्यात प्रत्येक वेळेला सचिनमध्ये ती गोष्ट आपल्याला दिसते. मी मागे एक गोष्ट असं म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज, हा काही तुलनेचा किंवा बरोबरीचा हा विषय नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास लिहिला गेला, त्यांनी ज्यांच्या बरोबर लढाया केल्या, मग तो मोगलांनी लिहिलेला आहे, मग तो इंग्रजांनी लिहिलेला आहे, तो फ्रेंचांनी लिहिलेला आहे, तो डचांनी लिहिलेला आहे. खास करून मोगलांनी ज्यांच्या विरोधात महाराज आतापर्यंत लढले, ज्यांच्यासाठी जे त्यांचे शत्रू होते, ज्यांच्यासाठी महाराज हे शत्रू होते, त्यांनी तो इतिहास लिहून ठेवलाय. तो काय आपल्या लोकांनी लिहून ठेवलेला इतिहास नाहीये. आणि विरोधकांनी देखील इतिहास लिहून ठेवल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक डाग सापडत नाही. तेवढ्याच पुरतं जर समजा आपण बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकर ही एक अशी असामी आहे की ज्याच्यावरती एक डाग सापडत नाही. आणि सगळ्या क्रिकेटमधले आपण मध्यंतरी पाहिलेले सगळे चढ उतार, या सगळ्या चढ उतारांमधनं कुठेही सचिनकडे कोणाचं बोट गेल्याचं कुठेही आढळत नाही. आणि शेवटी हा एक विश्वासाचा भाग आहे, आणि तो विश्वास त्यांनी इतक्या वर्षांच्या त्याच्या मेहनतीने त्याने तो कमावलाय. मला असं वाटतं ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे दलदलीत राहून कमळासारखं फुलायचं ही काही सोपी गोष्ट नाही. क्या बात आहे. तुम्ही रेकॉर्ड्स ही सगळेजण म्हणतात की सचिनची रेकॉर्ड, सचिनचं प्रत्येक रनच आता रावसाहेब रेकॉर्ड झालेली आहे. हे रेकॉर्ड काय गणित असतं हो? कारण एका अर्थाने त्याचं रन करणं काय किंवा तुमचं काम काय, रेकॉर्ड ना अखेर मग आकडे बोलतात. आकडे हे शिलालेखासारखे असतात. आकडेच शेवटी बोलतात ना. कसं आहे, शेवटी आपण पूर्वी बघत आलो की ज्यावेळेला 22 सेंचुरीज सुनील गावस्करांच्या झाल्यावरती किंवा 20 झाल्यावरती 16 झाल्यावर बोललं काय जायचं. डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आता सुनील गावस्करांना 4 सेंचुरीजची गरज आहे. डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्डच ना शेवटी. डोक्यात तेच चालू असतं ना शेवटी, रेकॉर्ड. आता आमच्या क्षेत्रात जर समजा बघितलं तर शेवटी ते किती नगरसेवक आले आणि किती आमदार आले आणि किती खासदार आले त्याच्यावरतीच शेवटी त्याच्यावरतीच गणित आहे ना. म्हणजे काय राज ठाकरेंनी भाषण केलं पण जागा नाही निवडून आल्या, उपयोग काय त्याचा, चाटायचं ते तो भाग वेगळा. अर्थातच हे दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत, परंतु शेवटी रेकॉर्ड हाच शेवटी मोजला जाणार किंवा वाचला जाणार, बोलला जाणार. ती गोष्ट सगळ्यात महत्वाची. तुमच्या पक्षाचं नावच नवनिर्माण त्याच्यात आहे. नवनिर्माण आहे. हे नवनिर्माण करताना एका मोठ्या तरुण पिढीला तुम्ही बरोबर घेऊन चाललाय, त्यांना दिशा दाखवायचा प्रयत्न करताय. सचिन तेंडुलकरला जर डोळ्यासमोर आणलं तर सचिन तेंडुलकरच्या मधले कुठले गुण तुम्हाला असे भावतात की जे या नवनिर्माणाच्या बाबतीत तरुण पिढीने डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत, भारताच्या तरुण पिढीने? नाही, मला अशा असंख्य गोष्टी आहेत. तो त्याच्या सहकाऱ्यांना ज्या पद्धतीने सांभाळतो, फील्डवरती असू देत किंवा फील्डच्या बाहेर असू देत, तो ज्या पद्धतीने त्यांना सांभाळतो, ही मला असं वाटतं गोष्ट त्यांना एनकरेज करणं त्या सर्व टीमला. तुम्ही कित्येकदा बघा, आपण असं बघूया की सचिन खेळतोय त्यावेळेचा टीमचा स्पिरिट आणि सचिन त्यावेळेला खेळत नाहीये त्यावेळेचा टीमचा स्पिरिट, ही एवढी एक गोष्ट मला असं वाटतं खूप गोष्टी बोलून जाते. आता तुम्हाला विजय मिळणं, विजय पराजय, हा सगळं अपयश, हे सगळं बाजूला सोडा.
परंतु त्यावेळेचं जे स्पिरिट असतं ती गोष्ट एक वेगळीच आहे. तो बरोबर घेऊन जाणं. समोरच्याची जर समजा सेंचुरी होणार असेल तर सचिन त्याला खेळायला जेवढा वाव देतो बरं का, की सिंगलची जरी वेळ असली तरी तो जोरात धावून डबल्स काढून त्याला स्ट्राईक देणं, हे मला असं वाटतं खूप गोष्ट महत्वाची आहे. काही लोक अनेक आपले आजपर्यंत प्लेयर्स बघितलेत ज्यांनी या बाबतीत सचिनच्याच बाबतीत खूप वेळा कंजूशी केलेली आहे आणि नालायकपणा केलेला आहे. असा मला नाही वाटत सचिन कधी वागला असेल, कारण दुसऱ्याच्या यशातला आनंद हा त्याला जास्ती आहे मला असं वाटतं. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे जे 6 डोळस आम्ही प्रयत्न करतोय या सगळ्यांना बोलायचा, त्याच्यातले 5 जण ही दिग्गज आहेत, मला मान्य आहे, परंतु ते सचिनचे मित्र नाही आहेत. तुम्ही सचिनचे मित्र आहात. तो जो ग्रुप आहे, इनर कोअर आहे, खूप छोटा आहे तो, मला त्याची पूर्णपणे कल्पना आहे. गेल्या 10 वर्षातला हा स्नेह आहे. तुम्ही 2000 साली म्हणताय की त्याची खरी पहिल्यांदा भेट झाली आणि ती सुद्धा दुःखाच्या प्रसंगामध्ये झाली होती. हा जो गेल्या दशकाचा काळ आहे, हा जो स्नेह आहे, सचिन माणूस म्हणून कसा वाटतो तुम्हाला? खूप मोठा आहे तो मला असं वाटतं. खूप मोठा आहे, वेगळा आहे. आणि मी मगाशी म्हटलं ना त्याप्रमाणे की त्याच्यामध्ये कुठेही मी सचिन तेंडुलकर आहे असं कधी कुठेही जाणवत नाही. ते आमच्याच बाबतीत आहे किंवा अशातला भाग नाही आहे, तो कुठेही वावरताना तुम्हाला दिसतो. त्याला तुम्हाला तीच गोष्ट दिसते. असं नाही की ते फक्त आमच्या बाबतीत आहे किंवा कोणाच्या बाबतीत आहे. ही गोष्ट खूप बोलून जाते, सांगून जाते. आणि त्याला जर एक गोष्ट कळली ना की कुठे या गोष्टींचे गैरफायदे घेतले जात नाहीत किंवा काय, की तो मला असं वाटतं की तो खूप मोकळा ढाकळा आहे त्या बाबतीत. आणि यारो का यार आहे अगदी. हो, वादच नाही. आणि जेव्हा अगदी गमतीची गोष्ट विचारतो की जेव्हा बैठक होते, मैफिल जमते, त्यावेळेलाही तेवढाच दंगा आणि खादाडी वगैरे, त्याचं खाणं हे एक अगदी वीक पॉइंट आहे. काही गंमत सांगाल, काय खायला आवडतं सचिन तेंडुलकरला, खास करून तुम्ही जेव्हा एकत्र जमता? नाही असं काही नाही, खाणं पिणं काय त्याला काय काही खातो तो. कारण मी ऐकलं काही लोक शुद्ध शाकाहारी आहेत, तसं गिवन अपॉर्च्युनिटी असं नाही मला असं तो शुद्ध मांसाहारी, असं तो म्हणतो की मला नॉनव्हेज आवडतं. हो, नॉनव्हेज काय तर नॉनव्हेज आवडणं हा एक भाग झाला, परंतु म्हणजे मला हे आवडतच नाही, हे आवडतं असं मला असं वाटतं त्याचं मला तरी कधी जाणवलं नाही या बाबतीत की हेच खायला पाहिजे आणि तेच नकोय, असं कधी काही जाणवलं नाही. आणि खरं तर आपण ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला असं काहीतरी शोधत नसतो की हा काय करतोय आणि काय नाही करत आहे बरं का, हा कसा वागतोय, हा कसा. मला असं वाटतं की आपण कधी कोणालाही भेटतो त्याला आपण ती गोष्ट एन्जॉय करत असतो. त्याच्यामुळे माझा असा स्वभाव नाही की बाबा रे आता ह्याने काय खाल्लं, मग आता हा काय करतोय, किंवा आता पूर्णपणे अनप्लग, मोकळेपणा. हा तसं बरं ना. ही तुमची मैत्री अशीच राहो आणि त्याच्यातनं सगळ्यांनाच आनंद मिळो या शुभेच्छा. व्यस्त वेळातनं राजसाहेब तुम्ही वेळ काढलात आणि आपल्या मित्राबद्दल बोलण्यासाठी अगदी मनापासून आम्हाला सहकार्य केलं. खूप खूप धन्यवाद.